कार्या निवेदितात्मरूपवेदत्वात् न तदा सिद्धौ लोकव्यवहारो ध्येयः किन्तु फलत्यागः तत्साधनं च कार्यमेव. इथपर्यंत आपल्याला सार्वजनिक काय करावं आणि काय सोडावं त्यांच्या विषयी चाललं. लोकहानं चिंतान कार्या, व्यवहाराची थोडीफार हानी झाली, काळजी करू नये. लोकहानं चिंतान कार्या, कारण आपले सर्व व्यवहार साधकांनी ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु असं म्हणून करावे. न तदा सिद्धौ लोकव्यवहारो ध्येयः किंतु फलत्यागः, म्हणजे तत् म्हणजे ती भक्ती जरी साध्य झाली नाही तरी देखील भक्तीची साधना करत असताना लोकव्यवहार टाकू नये, फलत्याग करावा. नेहमी असं भक्तांच्या पुढे प्रश्न आहे, नेहमी प्रश्न आहे की लोकव्यवहार चालू ठेवायचं का ठेवायचं नाही. भक्ती करताना आपण साधना करायला अपुरे पडतो, वेळ कधी पडतो. लोकव्यवहार चालू ठेवायला लागणार तर म्हणतात जायचं की नाही जायचं, मार्केटच्या म्हणतात जायचं की नाही जायचं, जेवणाच्या म्हणतात जायचं की नाही जायचं. गेले की 2-3 तास मोडतात, सहज आहे. आजच मी जाऊन आलो कुठे लग्न स्टेशन, शिवाजीनगर स्टेशन गेलं पण जावंच लागलं, इलाजच नव्हता. असं होतं ते लोक समजा आपण नाही गेलो थोडीशी लोक कार्याची हानी होते, नाही असं नाही. चिंतानं कार्य असं म्हणतात. लोक व्यवहार करायलाच लागतो, काही ना काहीतरी 10% 15% तरी करायला लागतो. म्हणून लोक व्यवहार न हेया टाकू नये, पण फलत्याग मात्र अवश्य करा. नोकरी करायला लागते, धंदा करायला लागतो, उद्योग करायला लागतो. नुसतं बसून कोण खायला देणार आपल्याला, म्हणजे सगळे करणं आलं. पण समजा तेवढं चांगलं झालं नाही आपल्या हातून त्याची फार चिंता करू. मुख्य गोष्ट भक्तीची साधना करावी. तर न तदा सिद्धौ लोकव्यवहारो ध्येयः, हे आम्ही टाकून घेऊ नये. किंतु फलत्यागः, फलत्याग तत्साधनांचं कार्य देव. कशी भक्ती वाढेल, कसं प्रेम वाढेल भगवंताच्या ठिकाणी, त्याची साधना करत नाही. आजच गुरुदेव रामानंद पुस्तकात वाचलं की भक्तीशिवाय परमार्थ होऊ शकत. ही गोष्ट मी 1001 वेळा सांगितलं आहे, पण त्यांनी सांगितलेली आधीच सांगितली, कारण कॉर्पोरेशन मिळालं, मताला पुष्टी मिळते. भक्तीशिवाय गॉड रिअलायझेशन शक्य. त्यांचं गॉड रिअलायझेशन मधील पुस्तक आहे भगवद्गीता, द फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन. भक्तीशिवाय शक्य होतं, भावाशिवाय गॉड रिअलायझेशन शक्य हे काढे तरी शक्य, असं भगवद्गीतेचं म्हणणं, असं त्यांचं म्हणणं. ज्ञान झालं तरी भक्ती पाहिजे, भक्तीशिवाय ज्ञान होत नाही आणि ज्ञानाशिवाय खरी भक्ती करत नाही, असं त्यांचं म्हणणं. रेसिप्रोकल कॉझेशन असे त्यांचे शब्द आहे. म्हणजे भक्ती झाल्याशिवाय ज्ञान होते की नाही, आणि ज्ञानाशिवाय भक्ती खरी कळते की नाही. मग आधी भक्ती पाहिजे का आधी ज्ञान पाहिजे, एकमेकांच्यावर अवलंबून. मला असं स्पष्टपणे वाटतं की दोन्ही साधनं एकदम करायला पाहिजे, सोहमची आणि रामराम. मला नेहमी असं वाटतं, जे कोणी अनुग्रहित आहेत त्यांना मी नेहमी सांगत असतो तुम्ही सोहमचं ध्यान करा, सबंध दिवस नामस्मरण करा, तर ध्यान होईल, नाही तर होणार नाही. जसं सगुणाशिवाय निर्गुण करायचं आणि निर्गुण काढल्याशिवाय सगुणाची गुणीच लागत नाही, असं होतं ते. म्हणजे रिसिप्रोकल कॉझेशन असं त्यांची चर्चा आहे, एकमेकांच्यावर अवलंबून आहे. म्हणून फलत्याग हा तर साधनांचं कार्य. व्यवहार चालून घेऊन भक्ती करायची केली साधना, व्यवहार टाकता येत नाही. न लोक व्यवहार आहे हे या व्यवहार लागून करणार काय तुम्ही, तुम्हाला कोण खायला घालणार घरामध्ये, बायको देखील घालायची, तुम्ही काही करत नाही. तुका बोलतो काय सांगतो आहे रोज शिव्या बायकोच्या, त्या पोराला काय खायला घालून सांगा ना, तुम्ही खेळ करत बसला. बरोबर काय, कोणी असंच म्हणणार, कोणी मोठा संत झाला तरी त्याच्यावर हेच येणार. म्हणून लोक व्यवहार टाकू नये असं नारदांचं म्हणा. लोक व्यवहार नाही या किंतु फलत्याग, त्याचा फलत्याग करा. म्हणजे सगळे व्यवहार यथाकाल यथान्याय तनवन धनानी करून इदन्न मम म्हणावं. अवघड आहे, ज्ञान झाल्याशिवाय होत नाही.
भक्ती पूर्ण झाल्याशिवाय होत नाही आणि हे झाल्याशिवाय भक्ती होत नाही. आता एकमेकांच्यावरती अवलंबून आहे म्हणून दोन्ही बरोबर नाही करा. हा प्रश्न नेहमी साधकाच्या मनात येतो. आपण आता व्यवहार कमी करूया, कमी करणं शक्य आहे पण बंद करणं कसं शक्य? अजिबात कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात पैसे तर मिळाले पाहिजेत ना, पोट तर भरलं पाहिजे ना. शरीर यात्रा पिकते न प्रसिद्धे कर्मणा. काम केलं नाही तर शरीर यात्रा चालणार कशी तुझी? तुम्ही काम करायला लागतं. जितके वेळ तुम्ही 5, 6, 7 तास जा. आता बँकेचं काम असलं समजा 8 तास तितकी वेळ साधना कमी होणारी सरळच आहे. मग आता साधना करायची की काम करायचं? काय करायचं? कारण नारदांचं अतिशय महत्वाचं उत्तर आहे. लोक व्यवहार न हे या बँक सोडून देऊ नये, कामं सोडून देऊ नये, नोकरी सोडून देऊ नये, व्यवहार सोडून देऊ नये. किंतु फलक त्याला संपूर्ण हे विश्वचक्रच म्हणजे भगवंताचं आहे. तुझं आपण कोण करणार आणि काय होऊ शकेल माणसाच्या हातून? मनुष्यात तसं म्हणजे तो अगदी अल्पशक्तिमान आहे, अल्पज्ञ आहे. एकच त्याचा मोठेपणा आहे. तो मी देवाचा आणि देव माझा असं म्हणतो, हा त्याचा मोठेपणा. सगळ्या बाकी मोठेपणा त्याला काय? किंमत काय? त्याने 4 कामं केली तर नव्हती तर जगाचं काय व्हायचं? पण त्याचं पोट भरणार नाही काम नाही केलं तर. कोणी त्याला विचारणार नाही जगामध्ये. साधना देखील निर्वेद करू देणार नाही. पुढे करणार साधना सांग. म्हणून लोक व्यवहार न हे या किंतु फरक त्याला. आणि हे सगळे लोक व्यवहार करत असताना तत् साधनांचं कार्यमेव त्याची साधना करत राहावं. भक्ती दृढ करीत राहावी. मनात अंतःकरणामध्ये प्रेम दृढ करावं. स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम. यांच्या गोष्टी, पैशाच्या गोष्टी, नास्तिकांच्या गोष्टी या बोलू नये, या करूच नये. एकदा दुकान बंद झालं सोप असं ते शटर एकदा लावला दुकान तुला कुठे जातं की दुकानासंबंधी पुन्हा काही पुन्हा 12 तास दुकानात जाईपर्यंत बघायचं नाही करायचं. लोक गुलाबजाम खातात आणि गुलाबजाम दिवशी गोष्टी बोलत असतात. काय झालं होतं गुलाबजाम? ज्याच्या गोष्टी बोलला आहे ते टाळावं. न श्रवणीयम. स्त्रियांची चरित्र म्हणजे स्त्रियांच्याविषयी गोष्टी त्या टाळावं. नाथांनी ते इतकं स्पष्ट या बाबतीत सांगितलं आहे. त्याने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की एक वेळ स्त्री सर्वात चालेल पण स्त्रियांच्या गोष्टी चालणार इतकं स्पष्ट. आणि ज्या काही गोष्टी होतात विचार काय आजचं वाङ्मय काय सांगा? सगळ्या वाङ्मयातलं 90% वाङ्मय तुम्हाला स्त्रियांना जरी काही वाहून टाकलेलं आहे. म्हणून ते वाङ्मय न वाटणं, तसल्या कादंबऱ्या न वाटणं हे साधकांचं काम. बाकीचं वाचू दे. साधकांनी काय करायचं? म्हणून स्त्री धन काय फर्निचर होतं त्या घरातून गेलो होतं. त्यांनी मला सांगितलं 45,000 रुपयाचं फर्निचर काय सोबत माझ्याकडे मी तर आंबा हातच घेतो. हे असं काही बोलूच नाही. स्त्री धन काय बंगला बांधला 3.5 लाख रुपये खर्चाला गाडी काय फ्लॅट आहे. हे असं काही बोलू नये. रूप वनितेचे वर्णता मन तदाकार होईल असं समर्थन. तुम्ही त्याचं वर्णन करायला की तुम्ही संप्रदाय म्हणून सांगायचं साधनेचं सांगायचं. जे काही आपल्या पुढे पंचपाक्वांनंतर ताट वाढून आलं समजा खायचं पुण्याच्या हात धुवायची की पुन्हा ते नाही नामच पडेल ते समजलं. ते काय शिखर पुरी झाली की बासुंदी पुरी याचा विषय आता नामच म्हणून घ्या झाडाला खाऊन आता घ्या. आता त्याच्या गोष्टी मित्रामध्ये सांगत राहणं. स्त्री धन नास्तिक आणि नास्तिकांच्या वाचायला जाऊच नाही. या दोनापेक्षाही नास्तिक आहे. काय देवदेव करत असतात हे काय वय तुमचं देवदेव करायचं नाही झालं. पंचायत आपला पुढे आत्ता भाव बसतो त्याच्यामध्ये असं तुम्ही हलवायला लागला आपल्याला म्हणजे पंचायत. अहो कुठे चाललंय जग आणि तुम्ही ज्ञानी फिरवे काय जातं ते 700 वर्षापूर्वी कोण तो ज्ञानी होऊन गेला अपेक्षा. तेव्हा ते ह्या आपल्या गोष्टी अजिबात वरती यांची संगतीच वरती. स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम हे ऐकायचं नाही. अभिमान दंभादिकम त्याज्यम हे